ज्या समाजामध्ये स्त्रिया आहेत त्या समाजाचे घटक पुरुष आहेत. आणि स्त्रियांच्या समस्या ह्या कुठं सुरू होतात, तर जन्म घेण्याच्या अगोदरच सुरू होतात. स्त्रीभ्रूण हत्याच्या पासून त्यांच्या ज्या समस्या सुरू होतात, त्यानंतर कुटुंबातली त्यांची ट्रीटमेंट, त्यांची वेगळी वागणूक, किंवा ज्या व्यवस्था आहेत आपल्या शिक्षण व्यवस्था असेल, आपण काम जिथं करतो त्या कामाच्या ठिकाणी असेल, तिथे स्त्रियांना डावललं जातं. ह्या ज्या समस्या आहेत याचं मूळ काय आहे, तर डॉक्टर दीपक यांनी सांगितलं की आपली जी समाज व्यवस्था आहे, पुरुष प्रधान समाज व्यवस्था आहे, त्याच्यामध्ये त्याचं मूळ आहे. आणि मग या समस्येवर उपाय आपण काय सांगतो की स्त्रियांनी सुपर वुमन व्हावं, स्त्रियांनी अमुक करावं, स्त्रियांनी तमुक करावं, अशा प्रकारची आपण अपेक्षा करतो. जे आपण त्याचे जे सोल्युशन आहे ते त्यांच्या स्तरावर शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु त्याचं मूळ जे आहे त्या पुरुष प्रधान समाज व्यवस्थेमध्ये आहे, पुरुषांच्या मध्ये आहे, आपल्यासारख्या पुरुषांच्या मध्ये आहे. आणि म्हणून या पुरुष प्रधान समस्ये या समाजामध्ये महिलांच्या समस्येवर उत्तर शोधण्याचं काम सुद्धा पुरुषांचं आहे प्रामुख्याने. आणि म्हणून ह्या शुभेच्छा मी देताना जशा महिलांना दिल्या तशा पुरुषांना या शुभेच्छा आहेत. आणि म्हणून मी सर्वांना शुभेच्छा असा जाणीवपूर्वक उल्लेख केला. आणि ह्या जर समस्या सोडवायच्या असतील तर स्त्रियांच्या प्रमाणे पुरुषांनी हिरिरीने त्याच्यामध्ये भाग घेण्याची गरज आहे, ही त्यामध्ये अधोरेखित करण्यासाठी हा उल्लेख आहे. आपण महिलांच्या सबलीकरणाबद्दल बोलतो. हे महिलांचं सबलीकरण हे फक्त महिलांचं नाही, हे साऱ्या समाजाचं आहे, सगळ्या समाजाचं हे सबलीकरण आहे. आणि म्हणून हा जो प्रवास आहे हा स्त्री पुरुष समतेकडे नेणारा हा प्रवास आहे. आणि म्हणून लोकशाही मूल्यांचा हा प्रवास आहे, मानवी मूल्यांचा हा प्रवास आहे. त्या दृष्टीने सबलीकरणाकडे आपल्याला पाहायला पाहिजे. म्हणून या कार्यक्रमासाठी हा जो आपल्या डोक्यातला जो चौकट आहे की महिलांचे प्रश्न महिलांचे आणि आपण पुरुष बाजूला, अशा पद्धतीची चौकटीच्या बाहेर जाऊन ह्याचा विचार केला पाहिजे. म्हणून जसं डॉक्टर दीपक यांनी सांगितले की या मंचावर आपण फक्त स्त्रियांना इन्व्हाइट करण्याची आवश्यकता नाही, स्त्रियांच्या बरोबर पुरुषांना सुद्धा याच्यामध्ये वक्ते म्हणून घेणं आवश्यक आहे. कारण स्त्रियांच्या प्रश्नामध्ये दोघांची भूमिका, दोघांचे विचार ऐकण्याची आणि त्याच्यातून मार्ग काढण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून एक संवेदनशील नागरिक म्हणून जेव्हा आपण काम करतो त्यावेळेला स्त्री पुरुष समता, लिंग भाव समता याच्याबद्दल आपण विचार करून तसा प्रवास सगळ्यांनी मिळून केला पाहिजे. आणि म्हणून आजचा जो परिसंवाद आहे तो या समतेवर भर देणारा परिसंवाद आहे. आणि म्हणून संविधानानं आपल्याला दिलेली जी लोकशाहीतील मूल्य आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता, त्या समतेचं मूल्य किती महत्त्वाचं आहे, किती आवश्यक आहे, हे अधोरेखित करण्याचा हा परिसंवाद आहे. आता या परिसंवादाची भूमिका थोडक्यात मला मी सांगतो. या परिसंवाद मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयानं आयोजित करण्यामागचं काय प्रयोजन आहे आणि या प्रयोजनामध्ये सुद्धा विद्यार्थ्यांच्या बरोबर हा कार्यक्रम करण्याचं काय प्रयोजन आहे, हे मी माझी भूमिका त्याच्यामध्ये थोडक्यात सांगतो. आज जे आपल्याला वक्ते लाभलेले आहेत, डॉक्टर दीपक यांनी त्यांची ओळख करून दिली थोडक्यामध्ये. ते वेगवेगळ्या क्षेत्रामधून आलेले आहेत आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये त्यांचं खूप मोठं काम आहे. आणि या सर्वांनी लिंगभाव समतेची जी मूल्य आहे ते त्यांनी स्वतःच्या आयुष्यामध्ये जोपासलेली आहे. हे फार अधोरेखित मी करतो, कारण हे मूल्य त्यांनी जगण्यामध्ये अंमलात आणलेले आहे, स्वतः त्याच्यामध्ये त्या
भावनेने जगलेले आहेत, त्यांच्या आयुष्यात त्याला महत्त्व त्याचं फार आहे आणि यांनी खूप मोठं काम केलेलं आहे. असे वक्ते आज आपल्याला लाभलेले आहेत. आणि यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थी माझ्यासमोर जे आहेत ते 18-20 या वयोगटातील अनेक मुलं मी पाहतो आता की ही मुलं आपलं जग, आपला देश, आपली समाज व्यवस्था, वेगवेगळ्या व्यवस्था जाणून घेऊन पाहतात. आणि म्हणून जेव्हा ही लिंग भाव हा शब्द काही लोकांना वेगळा वाटेल, त्याचे अर्थ वेगळे वाटतील, परंतु आज या चर्चेमध्ये जे मुद्दे पुढे येतील त्या मुद्द्यांच्यावरून या मुलांच्या मध्ये लिंगभाव, समता याचे वेगळे वेगळे अर्थ, नवीन अर्थ त्यांना याच्यातून समजतील आणि त्याच्यामध्ये चिंतन करतील आणि या समतेच्या मार्गावर पुढे मार्गक्रमण करतील, अशा प्रकारची एक मला भावना आहे. आणि तोच खरं म्हणजे आमचा उद्देश आहे. कारण आपण म्हणतो की लोकशाहीमध्ये समतेचं मूल्य फार महत्त्वाचं आहे आणि लोकशाहीचं जर पुढे टिकवणार असं आपण, हीच मुलं भावी पिढी आहे आपली, ही लोकशाही टिकवण्यासाठी एक समतेच्या वाटेवर चालणार मतदार किंवा नागरिक हाच खरं लोकशाहीचं टिकवू शकतो, लोकशाही समृद्ध करू शकतो, अशी माझी प्रामाणिक भावना आहे. आणि या भावनेतून हा परिसंवाद की ज्यांनी लिंगभाव समतेवर खूप काम केलं, आयुष्यामधून जगले, वेगळ्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम केलं, त्यांच्याशी या विद्यार्थ्यांचे संवाद या परिसंवादातून आज घडत आहे. मुलांनो, या कार्यक्रमाच्या महिला दिनाचे एक औचित्य साधून आम्ही नवीन उपक्रम सुरू केलेला आहे आणि तो म्हणजे आपल्या ज्या अनुभव आहे त्या अनुभव लेखनाची हा एक उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. त्याचा विषय आहे कशासाठी, लिंगभाव समतेसाठी. आणि हे अनुभव कथन करताना, लिहिताना अपेक्षा अशी आहे की प्रत्येकानं जिथं ते आहे, कुटुंबात असतील किंवा वेगवेगळ्या समाज व्यवस्थेमध्ये काम करत असतील, हे करत असताना लिंगभाव समतेसाठी त्यांनी काय केलं, कुठले संघर्ष केले आणि त्याच्यामध्ये कसं त्यांचं योगदान त्यांनी स्वतः दिले, त्याचे स्वतःचे अनुभव या अनुभव लेखनाच्या या उपक्रमातून आम्ही अपेक्षित करतो. आणि म्हणून मला आपल्या सगळ्यांना, आणि हा कार्यक्रम आता लाईव्ह पाहत आहेत अनेक लोक, त्यांना सुद्धा मला या निमित्ताने विनंती करायची आहे. त्यात विद्यार्थी असतील, शिक्षक असतील, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे नामवंत लोक असतील की त्यांनी हे अनुभव लेखन करावं आणि ते आम्हाला पाठवावं. माझा असा मानस आहे की या अनुभव लेखनातले काही निवडक लेखाचे पुस्तक रूपाने आपण प्रकाशन करू की हे विचार तरुण मुलांच्या पुढे आले पाहिजे आणि हे समतेसाठी काय करायला पाहिजे किंवा काय करू यापेक्षा काय केलं आहे किंवा काय अनुभव घेतलेले आहेत त्याच्यातून ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजेत, असा हा एक छोटासा प्रयत्न आहे. म्हणून सगळ्यांना मी विनंती करेन की तुम्ही या सगळ्यात या लेखनाच्या या उपक्रमामध्ये भाग घ्यावा. आपण या कार्यक्रमाला जेव्हा आलात बाहेरमध्ये ती एक स्टँडी लावलेली आहे, त्याच्यामध्ये सुद्धा त्याची माहिती दिलेली आहे. आणि 25 मार्चपर्यंत आपण आपले लेख आमच्याकडे जर पाठवले तर आम्ही त्याचा जरूर प्रकाशनाच्या दृष्टीने आम्ही विचार करू. तर ती एक मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची आहे. जसं लेखनाबद्दल बोललो तसं वाचनाबद्दलही थोडंसं मला बोलायचं आहे. आणि म्हणून आज मान्यवरांना ज्या पुस्तक भेटी दिल्या ते पुस्तक लोकशाही समजून घेताना हे निवडणूक अधिकारी कार्यालयाचं हे पहिलं प्रकाशन आहे की जिथे ISBN नंबर त्याला मिळालेला आहे आणि एक चांगलं एक संपादित पुस्तक झालेलं आहे चांगलं. आणि याच्यामध्ये 33 मान्यवरांनी त्यांचे लेख दिलेले आहेत. आणि या लेखाची मध्यवर्ती कल्पना काय आहे की लोकशाही, जो आज परिसंवादाचा पण विषय आहे, ही लोकशाही विविध समाजामधील ज्या व्यवस्था आहे किंवा जे घटक आहेत की जसं स्त्रिया आहेत, पुरुष आहेत, तसंच तृतीयपंथीय आहेत,
त्याच पद्धतीनं दिव्यांग आहे, ह्या समाजामधले जे विविध घटक आहेत त्यांच्यापर्यंत ही लोकशाही पोचली आहे का, कितपत पोचलेली आहे, आणि ती जर खऱ्या अर्थानं त्यांच्यापर्यंत पोहोचायची असेल तर काय प्रयत्न आपल्याला करायला पाहिजे, याचा तो एक मागोवा घेण्याचा त्या लेखामध्ये प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला आपल्याला एक विनंती करायची आहे शिक्षकांना विशेषतः की हे पुस्तक आपल्या लायब्ररीमध्ये ठेवावं, मुलांना वाचण्यासाठी उद्युक्त करावं, हे अतिशय उत्तम पुस्तक विद्यार्थ्यांच्या हातात पडावं अशी आमची त्यामागची भूमिका होती की हे जे युवक आहेत, शाळा कॉलेजेसमधली मुलं आहेत, यांनी हे जरूर पुस्तक वाचावं आणि विविध समाजातले जे घटक आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचलेले आहे का, किंवा त्यांच्या दृष्टीने लोकशाहीचा खरा अर्थ काय आहे हे त्याच्यातून त्यांनी समजून घ्यावं, अशाच त्यामागचा एक हेतू आहे. म्हणून हे पुस्तक सुद्धा आपण बाहेर त्याचा स्टॉल ठेवलेला आहे, आपण ते पुस्तक पाहावं, चाळावं, त्यात कुठले लेख आहेत पाहावं, आणि शिक्षकांनी तर प्रत्येक शाळेमध्ये विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करावं अशा प्रकारची विनंती करतो त्यांना. आणि आता आपण सगळ्यांनी पाहिलं असेल की तिथे खेळ एक मांडलेले आहे मुलांसाठी, आणि हा सापशिडीचा खेळ असेल किंवा लुडो असतील की त्याच्यातून मतदान प्रक्रिया ही जी लोकशाहीचा महत्त्वाचा अंग आहे त्याची माहिती मुलांना खेळातून मिळावी असा तो प्रयत्न आहे. म्हणून निवडणूक आयोगानं अशा प्रकारचे खेळ तयार केलेले आहेत. आणि माझा असा मानस आहे की असे खेळांचे जे साहित्य आहे ते शाळा कॉलेजमधले, महाराष्ट्रातल्या सगळ्या शाळा कॉलेजमध्ये जाण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ते आम्ही प्रिंटिंग करून घेत आहोत. ती प्रक्रिया चालू आहे. आणि जिथं जिथं मी जाईन शाळेमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये तिथे मी हा संच भेट देत असतो. आणि मला खात्री आहे की मुलं ते खेळ खेळतील, त्यातून काय शिकले, त्यांना काय अनुभव आले ते आम्हाला कळवतील, अशा प्रकारची एक अपेक्षा व्यक्त करतो. ज्या प्रकारचे बदल या सगळ्या चर्चेमधनं घडताना तुम्ही अपेक्षित करताय, समाजातल्या वेगवेगळ्या लोकांना तुम्ही त्या चर्चेमध्ये आणताय, अशा प्रकारचा बदल यंत्रणेमध्ये तुम्हाला दिसतो का, आणि यंत्रणा बदलण्यासाठी तुम्हाला काय नवे मार्ग सुचतात? मला वाटतं जेव्हा आपण समाजातले वेगवेगळ्या घटकांच्याकडे बघतो ती यंत्रणा ही काय त्या घटकांच्या पेक्षा वेगळी नाही, त्याच समाजाचा ते भाग आहे. त्यामुळे ज्या वृत्ती आपल्याला इतरांच्यामध्ये दिसतात त्याच यंत्रणेमध्ये दिसतात किंवा त्याच्यामध्ये काही गैर नाही असं मला वाटतं. परंतु या चर्चेच्या माध्यमातून किंवा एकत्र लोकांना घेऊन त्याचं जे सेन्सिटायझेशन असतं ते जर आपण करू शकलो तर कळत त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे बदल होत असतात. आणि मला असं स्वतःला वैयक्तिक वाटतं, म्हणजे मी केवळ या जिल्ह्यामध्ये तर काम केलंच, परंतु आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा मी काम केलं. अफगाणिस्तानमध्ये काम केलं किंवा साऊथ सुदानमध्ये काम केलं. तिथं सुद्धा प्रत्येक माणूस केवळ स्वतः काही करू शकत नाही, त्याच्या भोवतीचे जे लोक आहेत त्यांना बरोबर घेऊन काही जे काय करू शकतो ते करू शकतो. त्यामुळे मला यंत्रणेला किंवा ह्याला काही दोष द्यायचा नाही. मला उलट असं म्हणायचं आहे की यंत्रणेतले जे चांगली आहे त्यांना तुम्ही एकत्र करा, त्यांच्याबरोबर काम करा, आणि ते तुम्ही जेव्हा त्याची इफेक्ट दाखवता त्या इफेक्टचा जो परिणाम आहे तो इतरांच्यावर आपल्याला दिसतो. आणि जेव्हा कुठलाही बदल आपण करतो तर त्या बदलाला प्रचंड विरोध होतो. परंतु तो बदल करताना जर 4 लोक जे बदलाला अनुकूल आहे त्यांच्याबरोबर आपण पहिल्यांदा काम केलं आणि ते बदल आपण लोकांच्या पुढे विजिबल ह्याच्यापुढे ठेवले तर बाकीच्यांची सुद्धा परिस्थिती विचार करण्याची बदलते असं माझा वैयक्तिक अनुभव. त्यामुळे मला खात्री आहे की जिथं जाईल तिथे जेव्हा काम करतो तिथे अशा पॉझिटिव्ह लोकांना जेव्हा मी बरोबर घेतो तेव्हा निगेटिव्ह लोक किंवा मध्ये जे कुंपणावरचे असतील ते सुद्धा आपल्या बाजूला हळूहळू येतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे.